नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे लोक? बरी आहेत ना? चला आजच्या आपण सुरुवात करूया माझा 12वा पार्ट बिग बॉस मधली कहाणी. ठीक आहे. आणि जे बी सांगणार आहे खूप म्हणजे खरं ते सांगणार, कारण कसं काय आपलं ते मनाचं बनाचं तसं काही सांगत नाही, काहीच नाही. जे मी बघितलं माझ्या डोळ्याने, जे मी ऐकलं, हे सगळं केलं, हे सगळं मी तुम्हाला सांगते. आता तुम्ही विश्वास करता नाही करता हे तुमच्यावर, पण जे मी बघितलं ह्या 2 वर्षामध्ये हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करते. कारण की ज्याच्यावर बिटते ना त्यालाच सगळं माहिती असतं, बरोबर आहे का नाही? आणि तुम्हाला काही माहीत नाही तर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. काय लोकांना खूप दुःख वाटेल माझं ऐकल्यानंतर, काय लोकांना मजा वाटेल, काय लोकांना बरं झालं बरं झालं असं बोलणार, काय लोकांना मनापासून डोळ्यामध्ये पाणी येईल. आणि लोकांचं दुःख ते आपलं दुःख असतं, बरोबर आहे का नाही? जर तुम्ही लोक हसणार तर देव तुम्हाला पण वेळ हसायची वेळ आणणार एक दिवस, बरोबर आहे का नाही? जर तुम्ही लोकाला खड्ड्यामध्ये ढकललं तर तुम्हाला पण देव कुठे कधी तुम्हाला खड्ड्यामध्ये ढकलणार, बरोबर आहे का नाही? विनाकारण कोणाला फसवणं, विनाकारण कोणाला त्रास देणं हे खूप म्हणजे चुकीचं आहे. एखादी व्यक्ती जर चांगलं जगत असेल आपल्या लाईफमध्ये, आपल्या मुलाला घेऊन थोडीशी मजाक मस्ती केलं तर कुणाचं काय गेलं, बरोबर आहे का नाही? एखादी व्यक्ती आपल्या मुलाचं स्वतःचं पोट भरण्यासाठी यूट्यूब इंस्टाग्राम काय ना काय आपलं करत राहते. कोणाची चोरी लबारी करत नाही, कोणाचं किस्सं बिसं तर कापत नाही, बरोबर आहे का नाही? पण फसवायला नाही पाहिजे कधी कुणाला. आणि सगळ्यांना माहिती आहे माझ्या सगळं अन्याय झाला आहे, सगळ्या दुनियाला माहिती आहे. पण जाऊन दे, देवाच्या घरी देर आहे अंधेरा नाही. ठीक आहे. तर मी तुम्हाला 12 वापस सांगते. बनवणार नव्हती मी, खरंच नव्हती बनवणार, पण मी ना म्हटलं चला जाऊन दे बनवू. आणि बघायला गेलं तर मी 2-3 दिवस आलती लाईव्हवर तुमच्या संग गप्पा मारायला, बोलायला, चालायला. काय हो असं वाटलेलं की 12वा पार्ट मी लाईव्हवर सांगेन, पण खरं बघायला गेलं तर नाही, माझ्यात हिंमत नाही होत लाईव्हवर सांगायची, बोलायची. कारण कोण ना कोण काही ना काही कमेंट केल्यानंतर मग त्याचं मी कधी शब्द मी एखाद्याने प्रश्न विचारला आणि कधी पाहिजे मी बोलून गेली तर ते मी हे नाही करू शकत ना. मला प्रॉब्लेम नाही पाहिजे आता दुबारा, बरोबर आहे का नाही? जे आहे ते मी सांगते एकदम. आणि आता मी जाईन. आज तर माझं नक्कीच आहे मुंबईला जायचं. कसं आहे, माझा मुलगा इथं आणि मुलं असून जाऊ वाटत नाही, पण जाणं गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही? कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर चला, कारण मला ना काय गोष्ट आठवाय गेलं ना तो खूप वाईट वाटतं, खूप लढाई येतं एकदम. सगळ्यात तिथल्या बायकांचं मन बी सांगते. आता सकाळची वेळ झाली, मी खोटं नाही बोलत. किती तर लोक आहेत बिचारे उदास होऊन बसतात, घरची आठवण करतात, त्यांची लेकरं बाळ असतात, बरोबर आहे का नाही? आता जवळजवळ 80 बायामध्ये मी राहिलेली, कधी 35 कधी 40, पण आता टोटल ना 80मध्ये झाली होती. 80-85 पर्यंत टोटल झाली होती. एकदम झोपायला जागा नसतो, काय नसतं, एकदम एकदम चिटकू झोपतात एकदम. आणि खूप वाईट वाटतं, म्हणजे खूप म्हणजे ती आठवण बी काढलं ना तर डोळ्यात पाणी येतं की असलं दिवस कुणाला बघायला नाही पाहिजे, माहिती आहे का? 2 मिनटं म्हणजे थांबवते जरा, माझ्या डोळ्यामध्ये पाणी येते, मग मला बोलणं होणारच नाही एकदम 2 मिनटं. काय झालं माहिती आहे का, मी व्हिडिओ बनवायच्या ऐवजी काही कमेंट वाचल्या होत्या. त्या कमेंट बघून माझ्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं आणि काही गोष्टी मला आठवल्या, पण माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं एकदम. आणि खरं सांगते, बघायला गेलं ना हे 2 वर्ष मी खूप कठीण काढलेलं आहे, खूप म्हणजे खूप कठीण काढल्यात. आणि एका बाईने मला पण अशी कमेंट केली होती. ते कमेंटला पण पहिलं तिला बिचारे मी लाईक नाही केलं त्या कमेंटला. तर मला असं वाटतं त्या कमेंटला मी त्यांना सांगावं, आणि त्यांनी खरंच ती चांगली कमेंट केली. असं तुम्ही कमेंट करत जावा, मला आठवण करून देत जावा, मी सांगत जाईन. ठीक आहे. तर मी त्यांची कमेंट वाचून तुम्हाला सांगते. स्मिता, तुला एक गोष्ट विचारू का गं? राग मानू नकोस. बिग बॉसमध्ये एखादी बाई अशी असते का ती सगळ्यांवर रुबाब करते? हां, करते रुबाब. रुबाब करतात बायका, रुबाब ते तर खूप करतात. अशा म्हणजे स्वतःच्या तालावर नाचतात, म्हणजे ते असतात ना बिघडलेल्या बायका, म्हणजे एकदम एकदम डेंजर बायका असतात. तशा पण बायका आहेत, असं नाही की नाही म्हणून आहेत तशा बायका. पण तशापासून आपण लांब राहायचं. आपल्याला माहिती ना ती व्यक्ती कशी आहे म्हणून, त्या व्यक्तीकडे जायचंच नाही. ते गटर आहे, गटराकडे जायचंच नाही आपल्याला. आपल्याला माहिती आहे आपल्या गटरात पाईप पर्यंत आपल्या अंगावर शिटोरा पडेल, बरोबर आहे का नाही? म्हणून आपण त्या गटराकडे जायचंच नाही. हे बात बी अजून मी मला सांगते. पूर्ण कमेंट नाही वाचली मी. करतात का सगळ्या रुबाब करतात? हां, पाय दाब, डोकं दाब, तिथे सेवा करून घेतात का? हो घेतात, पण काय लोक त्याचे पैसे पण देतात. डोकं पाय दाबतात एकामेकाचं, पण त्याला
त्याच्यावरती पैसे पण देतात असं बोलतात, पैसे देतात पण हां देतात. माझ्या डोळ्यात देतात. मी किती लोकांनी ते म्हणजे असं कोण म्हणजे खूप थकलं आहे, त्याचं पाय बी दुखतात, त्याला म्हणजे हे आहे आणि त्याला म्हणजे त्याला मालिश पाहिजेच तर ते लोक करून घेतात. पैसे दिल्यानंतर करून घेतात. ते होतं एकदम, ते अलाउड आहे तिथे एकदम. पैसे दिल्यानंतर काय पण होतं एकदम. पण मॅडम लोकांना माहीत नसतं, सांगत नाहीत. पण तिथं आतमध्ये सगळा कॅमेरा लागलेला असतो. टू झेड जगा पण कॅमेरा असतो. फक्त बाथरूममध्ये नसतो, पण बाथरूममध्ये पण थोडासा फोकस दिसतो पाणी भरण्याची त्या साईडला. तर त्यांना मी कमेंट केली. तुमचं कमेंटचं उत्तर, तुमच्या कमेंटला मुद्दाम लाईक केलं नाही. म्हणजे मी त्यांच्या कमेंटला लाईक का नाही केलं, कारण त्यांच्या कमेंटवर मला सुद्धा तुम्हाला बोलायचं, तुम्हाला ते सांगायचं आहे. बरोबर आहे का नाही? तर नाही केलं. मला ह्याच्यावर सुद्धा माहिती द्यायची आहे. थँक्यू सो मच आठवण करून दिल्याबद्दल. म्हणजे त्यांनी मला आठवण करून दिली, तर थँक्यू सो मच बोलते त्यांना. खूप छान आहे. त्यांचं इंग्लिशमध्ये नाव आहे मला माहीत नाही, पण माझ्या 11व्या पार्टमध्ये ते कमेंट आहे. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला मला विचारू शकता एकदम. मी तुम्हाला त्याचं नक्की, आणि तुमचं नाव मराठीत लिहा म्हणजे तुमचं मी नाव घेऊ शकते एकदम. ठीक आहे. मग त्यांनी मला उत्तर दिलं, स्मिता मला आहे असं जाऊ नकोस करू, मी तुझ्या मोठी बहिणीसारखी आहे. म्हणजे त्यांना असं वाटलं असं मी त्यांना काय भांडण बिन असं काय नाही. तुम्ही कमेंट केली, खूप छान वाटलं त्याच्याबद्दल. सो मी म्हणजे लोकांना तर माहीत पडायला पाहिजे ना की तिथं लोक दादागिरी करतात का. दादागिरी करतात, बघायला गेलं ना तिथं दादागिरी खूप चालते. आणि दुसरी गोष्ट कसं माहिती आहे का, आता म्हणजे काय गोष्टी आहेत की म्हणजे तिथं सारखी देतात ना ती लोक जास्त करून. बघा म्हणजे आता तुम्ही मी कसं सांगू, याच्यात ना एकदम टपोरी म्हणजे कळलं ना त्या भाषेत तुम्हाला मी सांगते. टपोरी लोकांसारखे लोक ती बायका पण असतात, पण ते सारखे येत्यात जातात. ते काय चोरी बेजारी करतात ना त्या लोकांना सारखे ती लोक सारखे दादागिरी करतात. असं गो तसं गो, तुला दाखव का रे, तुला हेसो करू का रे, तुला तसं करू का रे, असं. मग काय वेळेस ना मॅडम सुद्धा त्यांच्यामुळे काहीच करू नाही शकत. कसं आहे म्हणतात, कुठं गटराच्या नादी लागायचं म्हणतात. तुम्ही शांत बसा, आपल्या माहिती आपण कसं आहे म्हणून. आपण जर त्यांची कंप्लेंट करून गेलं मॅडम करा, आणि मॅडमने सांगितलं मॅडम मला असं बोललं, असं शिव्या दिल्या, असं केलं तसं केलं, मॅडम म्हणते जाऊन द्या, कुठं त्या गटरांच्या नादी लागताय. आपण त्यातलं आहे का, आपल्या माहितीनं आपण तसं नाही म्हणून. आपण चांगल्या घरातलं लोक आहेत, ते माहीत पडतं ना तुम्हाला बोलण्यानं, त्यांच्या लँग्वेजमधून माहीत पडतं ना ती कशी लोक आहेत म्हणून. कुठे त्यांच्या नादी लागत बसायचंय, ज्या विषय सोडून चला आपल्या कामाला लागा असं ती लोक मॅडम बोलतात. पण खूप आती लोक ती करतात. त्याच्यावर बी काय ना काय पाबंदी व्हायला पाहिजे. ते लोक आती जे आतमध्ये करतात ना ते असं नाही व्हायला पाहिजे एकदम. आणि दादागिरी करतात. माझ्या संग बी खूप लोकांनी दादागिरी केली एकदम. पण मी म्हटलं ती गटाराच्या कुठं नादी लागत बसावं एकदम. एक तर आपल्या मागं कोण नव्हतं, बरोबर आहे का नाही. म्हणून मी आहे ना 2-3 वेळा कंप्लेंट मी पण केली. कशा खोटं बोले, मी म्हणत नाही की माझ्यावर नाही कोणी दादागिरी, माझ्यावर पण करणारी खूप होती दादागिरी करणारी. त्यांना म्हटलं मी आता मजबूर आहे, बाहेर गेल्या मजबूर नसती म्हणलं. मी पण एक यूट्यूबर आहे म्हटलं, मला जे काय करायचं मी करू शकते म्हटलं. आणि मी देशापर्यंत मी भलं मी काय नाही केलं तर मी जनतेला सांगू शकते, बरोबर आहे का नाही. आता काय अशा बायका असतात त्या खूप मजबुरी बी असतात, बिचाऱ्या पोटासाठी काय करण्यासाठी ते दाबतात पाय, हे करतात ते करतात. दादागिरी करणाऱ्या लोकांचं सुद्धा तिथं खूपशी चालतं एकदा, माहिती आहे का. ते लोक जेवणाला लाईन बी लावत नाहीत ते लोक, अशी लोक. मग ती जास्त करून घेणार मुहूर्त. तिथं कसं आहे तरी पण असते, जेवणात पण तरी असते. पण ते कसं माहिती आहे का, ही दादागिरी करणारे लोक काय करतात, पहिलं म्हणा आम्हाला जेवण असं. आणि आता खूप आता म्हणजे तसं बघायचं आता खूप बदल झाला आहे, मॅडम पण झाला. आणि आता कसं होतं माहिती, एक मॅडम नवीन आले तर त्या मॅडमने काय केलं, त्या जेवणातली सगळी तरी काढून घेतली एका बकेटमध्ये, छोट्याशा बकेटमध्ये, आणि सगळ्याला एक चमच वाटायचे. ते पण चांगलं होतं. मी जेव्हा होते रातमध्ये आता सध्याला, तेव्हा कोणती एक मॅडम आली नवीन, मी नाव नाही घेऊ शकत, तर त्या मॅडमने चांगला रूल केला मला, त्यांना बी थँक्यू सो मच बोलते. पण खूप लोक आहेत, खूप चांगली पण लोक आहेत आणि खूप वाईट पण. आता काय लोक आहेत, आता काय मी लावून आता मी का आतल्या गोष्टीला मी काहीच बोलू नाही शकत. मी एकटीच नाही, सहन करणारे लोक खूप आहेत तिथं, बरोबर आहे का नाही. चला माझं मित्र म्हणते बाबा मी नरकातनं सुटली, नरकाच्या बाहेर आली, मी सुटली. आणि मी तुम्हाला सगळ्यांना का अशी माहिती सांगते, आता एवढ्या 80 बायकात आहे. आता काय लोक बोलतात मला, स्मिता आम्हाला सगळा तो अनुभव सांगते, आम्हाला खूप छान वाटतं. आमचा नवरासुद्धा पोलीसवाला असून सुद्धा आम्हाला एवढं काही माहीत नाही की असं होतं तसं होतं. मला केले लोकांनी कमेंट बी केल्यात, माझ्या कमेंट बॉक्स तुम्ही चेक करू शकता. आणि जसे मी बाहेर आल्यापासून खूप लोकांनी छान कमेंट केल्यात, खूप भारी वाटलं. आणि तुमच्या कमेंट बघून मला जगायची उमेद झाली. आणि मला तर असं वाटलेलं की मी जगूच नाही शकणार बाहेर गेल्यानंतर. कारण कसं आहे, जीवन आतमध्ये माझं 2 वर्ष होती ना नरकात, म्हणजे राहायला होती मी नरकात. मला कुणाचा आधार नव्हता, कुणाचं प्रेम नव्हतं. आणि दादागिरी तो का सोडून द्या, मी दादागिरी नाही करत कधीच कुणावर. मला 2 मिनटं मी रागवते, 2 मिनटात लगेच मी बोलते, सगळ्यांना सांगते, माझं असं म्हणते.
बरोबर आहे का नाही? आतमध्ये एवढं दुःख काढलं, बाहेर आल्यानंतर पण एवढं दुःख काढायचं म्हणजे मी पण एक आई आहे, बरोबर आहे का नाही? आता मला मुलासाठी राहायचंय, मुलासाठी जगायचंय. आता रोज तुम्ही म्हणता, रोज बोलती जाते 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 मुंबईला. जाणं तर आहे मला, असं नाही की नाही म्हणून. मला पोटासाठी तर करणं गरजेचं आहे. लेकरासाठी माझा पाय बाहेर निघत नव्हता, पण मी आज काळजा दोघंच होते. आज हा व्हिडिओ इथं आज माझं 12ला हे बनवते, निघते. मुंबईला जायला पण निघायला पाहिजे, कारण की जाणं गरजेचं आहे. तुम्हाला म्हणजे खूप सांगायचं आहे. वकिला सांगते मी 2-3 व्हिडिओ बनवेन, मी काय करते काय नाही ते पण तुम्हाला सांगेन. आणि आतमध्ये जीवन एवढं बेकार जीवन आहे ना, खूप म्हणजे खूप बेकार जीवन आहे. आता तुम्हाला सांगाल ना, तिथं आता तुम्ही म्हणता मला झोपच नाही, मला आरामच नाही, असं तुम्ही म्हणताय. म्हणू नका असं, कधी सांगता येणार नाही. तिथं ते आतमध्ये आहे ना, काही काम नसतं. झोपा, खावा आणि भांडणं करा आणि टी व्ही बघा. पण काय लोक काय करतात, ती माहेर समजतात. काय असतात ना, त्या दादागिरी करणारे लोक आहेत ना, त्या जागेला ती माहेर समजतात. माहेर असतं ना, माहेरमध्ये आल्या 4 दिवस सुखाने राहायचं, आयुष करायची, दादागिरी करायची. तशी काही लोक आहेत तिथे. आणि काय लोक दुःखात असतात की जाऊन द्या बाबा, आपल्याला जायचे, कुठे ह्यांच्या नादी लागायचे, आपल्याला जायचे म्हणून आपण हे बघ. काय लोक गप्प बसतात आणि खूप म्हणजे करतात. करणारे लोक खूप दादागिरी करतात. एक तर ते लोक जेवणाला लाईन लावत नाहीत, जेवणाची तरीका स्वतःचं चांगलं चांगलं जेवण काढून घेतात. ते मॅडमने सांगितलं, आपण जर सांगायला गेलं तर मग ती काय करतात, तुझं मेरी बात बताई तो देख ना मैं क्या करूँगी तेरे साथ, हे असं धमक्या द्यायच्या. मग कोणी कोणी सांगतं, कोणी कोणी नाही सांगत. तुम्हाला तर माहिती आहे ना कसं असतं दुनियादारी, बरोबर आहे का नाही? आणि खूप लोकांच्या अशा कमेंट आहेत की तुम्ही आम्हाला माहिती खूप छान पुरवता, खूप छान सांगता, हे करता. पण बघायला गेलं ना, एक मिनटं, आता माझं पोस्टर तुम्ही म्हणसान की तुम्ही सांगायला गेला एक सांगितलंच नाही गॅसच्या म्हणजे ॲसिडिटीच्या बारेने. तिथं लोक 80 लोक आहेत आणि त्या 80 लोकांमध्ये बायका म्हणजे कशा करतात, कशा राहतात. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 80 लोकांमध्ये बायका राहणार म्हणजे. आता पोस्टर तर मी लावला आहे, तुम्हाला बघितलं आहे, पण आताच दुःखात आहे. दुःखाने म्हणजे मी हे आहे, तशा हसायच्या गोष्टी तर मी सांगू नाही शकत, पण तुम्हाला एकदम मी असं सांगते. हां, तिथं 80 बायका, 50-60 बायकांचा टोटल असतो. तर तिथं बायकांमध्ये गॅस तर होणारच होणार, बरोबर आहे का नाही? आणि प्रॉब्लेम तर होतच होतो सगळ्यांना. आता मला पण किती होता एकदा, अजून पण माझा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला, अजून पण मला त्रास होतो एकदम. आणि कोण जेवताना मन, कोण झोपताना मन, काय दुसरी गोष्ट तुम्हाला खरं सांगायचं बघा गेलं ना, तर आता थोडासा गमतीचा व्हिडिओ आहे, थोडासा सांगते मी तुम्हाला, असं नाही की नाही सांगत. पण बायका काय करतात, त्यांना गॅस झाला ना तर त्या काय करतात माहिती आहे का, झोपल्या जागेवर जास्त करून 4-3-5 वाजता एकदम दम टम 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 पू पू. मग ते लोक बघतात, इकडं तिकडं बघतात, कोण रे, एवढा मोठा आवाज कोणाचा रे, असं. बापरे. मग आता विचार करते, रात्रीचं जास्त करून 3-4 वाजताच आपण एखाद्या वेळेस जागा असेल, आपल्या बाजूला सुद्धा कोणी आवाज केला ना तर मी बसलेली असेल तेव्हा असं कोणा वाटतं, काय ग, उठून बसली आणि पुरपूर करत बसली. मी म्हणलं, अहो मी नाही केलं, अहो मी नाही केलं, मी कशाला करू, मी केलं तर मी हा बोलते, मी कशाला खोटं बोलू. आता कसं होतं माहिती आहे का, रात्रीच ते आहे ना, कळत नाही कुठून आवाज आला ते. पण जोरात एकदम बायका सोडतात, बिंदास एकदम. ते बघत नाही की कुणाला काय प्रॉब्लेम होईल का म्हणून. दिवसा रात्र मन कुठं बी कधी बी. आता एक दिवशी तर काय झालं तर माहिती आहे का, एक दिवस तर असा म्हणजे एक झालं होतं, एक होते म्हणजे एक बाई होती. आता मी तिचं ते नाव पण घेणं अलाउड नाही, पण एक बाई होती आणि एक फॉरनर होती. तर दुपारची वेळ होती, दुपारची कधी बंदीचा वेळ होता, बंदी होती त्यावेळेस, बंदी होती. आणि बंदीमध्ये सगळेजण म्हणजे हे होत्यात, म्हणजे झोपल्यानंतर सगळेजण नंतर उठल्यानंतर ते लोक गप्पा बिप्पा मारतात, एकामेकाच्या लादी जाऊन गप्पा मारतात. मग जास्त करून फॉरनर लोक असतात, प्रत्येक बॅरेकमध्ये फॉरनर असतात, 10, 8, 5 असे फॉरनर लोक असतात एकदम. त्यात काय फॉरनर गोरे असतात, काय फॉरनर काळे असतात. तर एक खूप छान छान नाव आहेत त्यांच्या, जसं हादऱ्या, कमोलिका, एमी, असे काय 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 नावं असतात. त्याच्यानंतर खूप नावं असं मला काही नावं येत नाही त्या लोकांची, पण खूप नावं आहेत त्यांची. तर मग एक बाई होती, फॉरनर होती, 5-6 वर्षापासून ती होती आतमध्ये, पण ती सुटली आता. आणि ड्रग्समध्ये आलेली. आणि ड्रग्समध्ये माहिती आहे तुम्हाला, लवकर सुटत नाही, तेव्हा विचार करून कोणची गोष्ट करा तर विचार करून करा.
ड्रग्समध्ये जो येतात ना आतमध्ये लोक, ते लवकर त्यांना बेल भेटत नाही. माहिती आहे तुम्हाला, केस खतम करायला लागते या फिर तिथं राहायला लागतं. माहिती आहे तुम्हाला, खूप डेंजर केस आहे, सगळ्यात डेंजर केस आहे ड्रग्स. माहिती आहे मला एक देवाशपथ सांगते, मला ना तिथं जाऊन माहीत पडलं की केस काय काय असतात. तुम्हाला सांगते, केस असतात NDPS, गांजा, त्याच्यानंतर मर्डर, त्याच्यानंतर पिटा पोक्सो, त्याच्यानंतर किडनॅपिंग, धमकी, दादागिरी, काय काय काय, माऊ, अजून काय, मोका, अजून काय ते चोकार बिकार, काय 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 त्या केसची नावं आहेत. खूप अलग अलग केस आहेत बापरे. त्या मोकाला तर आहे ना बेलच नसते. माव बिव काय असत ना, त्यांना तर लवकर बेलच नसते बाबा. खूप डेंजर केस. आणि तुम्ही माणसांनी मी बंदूक घेऊन व्हिडिओ बनवतो, डिस्के ढेंटलॅन बंबई से आया मेरा दोस्त, आता तुम्ही गोळ्या घालू ते व्हिडिओ काढतात हातात बंदूक घेऊन. ते कसं कधी करू नका, त्याला तर बेलच नाही. त्याला मोका म्हणतात. मोका काय म्हणतात, त्या केसला मोका म्हणतात. हातात तुम्ही बंदूक घ्यायचा, भलं ती बंदूक खाली आहे आणि बंदूक घेऊन तुम्ही व्हिडिओ बनवणार, ते कधी करू नका रे. मी माझ्या डोळ्याने बघितलंय तिथं. अजिबात करू नका. तुमचा 2 मिनिटाचा व्हिडिओचा शॉर्ट होईल, पण तुमच्या जिंदगीचा शॉर्ट होईल तिथंच. माहिती आहे का तुम्हाला. म्हणून तुम्हाला सांगते, हातामध्ये चाकू, कोयता, विळा, त्याच्यानंतर बंदूक, हे कधीही घेऊ नका, कधीही घेऊ नका. तुम्हाला मी अजून सांगते. आता ते बघा, एक गाणं होतं, एवढा शिकलेला सवरलेला आणि सांगा नोकरीवाला होता. मध्ये पेपरमध्ये पण आलं मला पण, आम्ही तिथं आतमध्ये पेपर पण येतात. जर तुम्हाला पेपर वाचायचं असतील तर तुम्ही पेपर लिहू शकता. तुम्हाला प्रत्येक दिवसाला पेपर तिथं भेटतो, पण एवढंच की उशिरा भेटतो. 10-12 वाजतापर्यंत भेटतो तिथं पेपर. मग ते पेपर वाचायचा. मग त्या पेपरमध्ये काय 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 खबरं येतात. मग ते एकामेकाला सांगतात, अरे बघणार रे असं झालं, बघणार तसं झालं. आता उद्या जर काय घटना जर घडली, एका बाईने एका बाईला असं केलं किंवा काय केलं, तर ती बाई नेमकी तिथे येते, कुठं आतमध्ये येते, बिग बॉसमध्ये येते. मग भेटल्यानंतर माहीत आम्हाला तिच्या आधी आम्हाला माहीत पडतं, कारण पेपर आतमध्ये असतात. मग ही बाई आल्यानंतर आम्हाला माहिती आहे, हे बाईने हे गुन्हा केलाय, ते केलाय, हे केलाय. जेव्हा आम्ही तिच्यासंग बोलतो ना, तुम्हाला एक सांगते, तिने तो गुन्हा नसतो बी केलेला असतो. पण ते काय होतं, लिहिणारे लिहितात, पेपरामध्ये छापतात, काय लिहायचं ते लिहितात. पण जेव्हा आम्ही तिच्यासंग बोलतो, ते आम्ही आज फेस आम्ही बोलतो, तेव्हा माहीत पडतं की ती व्यक्तीने केलंय का नाही केलंय. हां, तिथं केलेले लोक सुद्धा येतात, आणि ज्यांनी नाही केलंय त्याला सुद्धा लोक फसवून तिथं टाकतात. तुम्हाला सांगू, म्हणून विचार करून कोणतंही काम करा. आता तो फेस टू फेस आम्ही बोललो. मध्ये एक माहिती आहे, कुर्ल्याला एका मुलीने स्वतःच्या आईला मारलं 2000 साठी. आता मी नाव घेत नाही कुणाचंच. तिने तिच्या घरी बोलून तिला हे केलं. ती बाई एवढी डेंजर दिसायला आहे, पण खूप खूप डेंजर आहे. नाव घेत नाही मी तिचं, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या बाईला आम्हाला ना आधीच आम्ही ते TV मध्ये बघितलेलं आणि पेपरमध्ये पण आलेलं की असं म्हणजे प्रॉपर्टीसाठी आईला मारलं, हे केलं. पण त्या बाई संग सुद्धा मी बोलली. ती बाई पण आम्हाला तिथे भेटली. मग ती बाई तिथे येतेच. खूप अशा केस आहेत आणि खूप अशा बायका येतात, माहिती आहे. आता मला सुद्धा तिथं आतमध्ये किती लोक भेटली, जे लोक मला 420 पे केस असते, 420 ते पण केस असते. केसमध्ये खूप केस आहेत. मग त्या बाईसंग मी बोलली. मग नंतर नवीन असं वाटायचं खूप लहान, खूप डेंजर दिसाय होती. म्हणजे डेंजर दिसायला खूप छान आहे, पण ती हाईट बॉडीने एकदम तगडी होती, एकदम तगडी होती. तिच्या संगतीत बोलायचं पण 10 वेळा विचार करायचं, बापरे तिने काय केलं असेल आणि एक पल्ला केलं का नाही केलं. आता मी तिच्याबद्दल हे नाही बोलू शकत, पण बघायला गेलं ना, तिला खूप पस्तावा झाला. तिने केलंय, तिने मान्य केलं आमच्यासमोर, तिने केलंय. पण तिला ना खूप पस्तावा झाला. तिला ती म्हटली, स्मिता मैं खोटं नहीं बोला स्मिता, पता नहीं मेरे को क्या हुआ था उस टाइम पे, मैंने खुद जाके पुलिस में सरेंडर हो गई, खुद जाके मैंने ये सब बयान दिया, ये किया वो किया. तिने अशी बोलले. मर्डर केलं, मर्डरमध्ये सांगते तुम्हाला मी. तर ती म्हटली की मी आता तुम्ही माणसांना तुम्ही गॅसचं सांगितलंच नाही, पादऱ्याचं सांगितलंच नाही, हे सगळं हे साईडला राहून द्या. जो मेन प्रॉब्लेम आहे, मेन पॉईंट ते तुम्हाला मी सांगते. तो तर मी हागणं मुतण्याचं मी तुम्हाला नंतर सांगू शकते, पण तुम्हाला मी हे चांगली गोष्ट सांगायचं बघते, ठीक आहे. तर मी तिचं नाव आहे, आता बघा मी नाव तर घेऊ नाही शकत, जो बी या मीना या दिना, तिचं नाव आपण काही ठेवूया. तिच्या संगती मी बोलली. म्हटलं की क्या भाग आपा, मतलब तिचं ज़्यादा करके मतलब मुस्लिम लोकांना आपा बोलते हैं. मतलब क्या आपा, आपने ऐसा किया क्या, आपने वैसा किया क्या.
बोली क्या बताओ स्मिता, मेरा माता में क्या आया था पता नहीं, बोलती 2 मिनट में मुझे पता नहीं चला मैंने क्या किया। बाद में बोली मैं खुद गई पुलिस चौकी, मैंने बताया कि मैंने ऐसा ऐसा किया है। तो उन लोग को तो यकीन नहीं हुआ, बोली पुलिस लोग को तो यकीन नहीं हुआ। तो उनको मैं लेके आई घर पे, तो मेरे पति बोलते बाहर थे, बच्चे लोग बाहर थे। लेकिन वो औरतने केल्यानंतर ती पळून बिळून नाही गेली, ती स्वतःहून जाऊन सरेंडर झाली की मी माझ्या आईचं असंच मी चाकूने हत्या केली असं तिने सांगितलं. स्वतःहून जाऊन तिने चौकीत जाऊन सांगितलं. आता कसं झालंय, पण तिला एवढं माहीत नव्हतं की ह्या म्हणजे जे केस असते ना त्याला तुरंत बेल भेटत नाही. जोपर्यंत चार्जशीट येत नाही तुमची चार्जशीट, तोपर्यंत तुम्ही बेल टाकायची नाही. तुमच्या चार्जशीटमध्ये काय लिहिलेलं आहे काय नाही हे तुम्ही जोपर्यंत तुमचा वकील परत नाही तोपर्यंत तुम्ही बेल टाकायचं हे नाही. पण ती बाई भली पैसेवाली होती. तिला मी म्हटलं, तिने मला सांगितलं, तिने केलं बिलं सगळं मलाच काय सगळ्यांना सांगितलं तिने. तिला नसन ती माझी दोस्ती झाली, तिने मला सगळं सांगितलं. म्हणजे की मेरा ऐसा हुआ स्मिता वैसा हुआ, मेरा दिमाग घूम गया था. तिची मुलं, तिला 3 मुलं आहेत माहिती आहे. बिचारीची मुलं रस्त्यावर झाली. म्हणजे विचार करा, नवरा आहे तिचा बाहेर बिचार सांभाळायला. नवरा खूप तिला म्हणतो की मी तू काय बिको मी तुला काढतो बिलतो कसं आहे. पण माणसाची 2 मिनिटाचा राग लय बेकार असतो. 2 मिनिटाचा राग तुम्ही माणसं मी ह्याला मारून टाकतो, मी हे असंच करतो तसंच, स्वतःच्या रागला तुम्ही आवरा. त्या बाईवर जे काय बिटते ना मी तुम्हाला सांगते, ती बाई एक रात्र झोपत नाही बरोबर. तिला रोज तिच्या मुलांची आठवण येते, नवऱ्याची आठवण येते, घर संसाराची आठवण येते. तुम्हाला मी अजून सांगते, गुन्हा करताना विचार करा आणि मग गुन्हा करा. त्या बाईच्या मन मी जाणून घेतलंय. त्या बाईला एक रात्र ती झोपत नाही. एक रात्र ती विचार करते कि मेरे हाथ में ऐसा क्या हुआ, मैंने ऐसा मैं नहीं करना चाहती थी लेकिन हो गया. तुम्ही ती वस्तू करायला नाही म्हणताय पण ते तुमच्याकडून घडलाय. मग तिने काय केलं, तिला आता वाटतं काय केलं, तिने वकील केला. आता वकिलाचं कामं काय असतात, तुम्ही बेल टाका किंवा नका टाकू, तुमचे तर तुम्हाला ते म्हणजे बेल टाकण्यासाठी पैसे तर घेतोच. आता त्या वकिलाला सुद्धा माहीत असतं की तुझी आता जोपर्यंत चार्जशीट होत नाही, चार्जशीट परत नाही तोपर्यंत तुझी बेल काय होणार नाही हे माहीत असतं. पण काय होतं, एखादा वकील काय म्हणतो, ठीक आहे आपण टाकून बघूया. पण त्या वकिलाला माहीत असतं. वकिलांनी समजायला पाहिजे आपल्या क्लायंटला की नाही तुम्ही थांबा, कमसे कम 3 महिने 90 दिवसात चार्जशीट येते. 90 दिवस लागतात चार्जशीट यायला, म्हणजे 3 महिन्यानंतर चार्जशीट येते. चार्जशीट आल्यानंतर तुम्हाला बेलची प्रोसिजर करायची. एक तुम्हाला सांगते, आता माझ्याकडून तो पण तेच झालं. मी गेल्या बेल टाकली म्हणून माझ्या बेल फेल झाल्या. गेल्या की ते बेल लगेच नाही टाकायची. तुमचे काय केस आहे, काय तुम्हाला कलम लागलाय काय नाही ते थांबायचं. जोपर्यंत तुमची चार्जशीट येत नाही तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही. एकदा चार्जशीट तुम्ही बघणार, तुमचा वकील बघणार, वकील वाचणार, वकील त्यातले पॉईंट काढणार साईडला, त्या पॉईंटवर तो बेल टाकतो आणि त्या पॉईंटवर तो केस लढतो. बरोबर आहे का नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक सांगते, घाई करू नका. आता तिचा पैसा किती गेला असत, तिने चार्जशीट पाडायला सुद्धा लवकर चार्जशीट भेटावं सुद्धा त्याच्यासाठी पण तिने काय करायचं तिने केलं. तिला मी म्हटलं होते, म्हणजे म्हणणार होती, पण ती खूप डेंजर होती बाई. तिला बोलायला गेलं तर ती लगेच करून भांडाय उठती. म्हणून मी काय म्हणलं जाऊ दे. तो म्हणजे स्मिता आप बताओ ना, आपको पता है, आप इतना दिन से है तो आपको सब पता है. मतलब मेरे को सब पता है, आप छूट जाएंगे, आप जाएंगे घर पे. तेरे मुंह में घी साकर हो स्मिता, तू बहुत अच्छी है, तू भी जल्दी अपने बच्चे से मिलना, अपने बच्चों के साथ रहना, ऐसा वैसा ऐसा. खूप छान आहे ती बाई. मी तुम्हाला नक्कीच ती बाईला मी भेटवीन. तिच्या नवऱ्याचा नंबर आहे माझ्याकडे. एकामेकाला कसं आहे, तिथं आतमध्ये असतो ना माणूस, तर एकामेकाचा नंबर देतात की माझ्या घरी ये मेसेज देना, मेरे घर में वो मेसेज देना असं म्हणून ती सांगतात. मी पण मग दिलता माझा नंबर कोणाला तरी, माझ्या घरच्याला हे मेसेज दे म्हणून. तेव्हा मला पण तिने मला माझा नंबर दिलता, आहे माझ्याकडे नंबर. तर मी तिच्या नवऱ्याला कधी ना एक दिवस ते फोन करीन, तेव्हा मी व्हिडिओ बनवीन, तिच्या नवऱ्याला फोन करेन, क्या भाई साहब कब आपकी बेबी छूटी का नहीं छूटी, सब मैं आपको बताऊंगी. तो मैं वो सब बताऊंगी आपको. ओ भाई बहुत परेशान आहे अपनी बीबी को बाहेर निकालने के लिए. झालं तर तिला 7-8 महिने झालं ते बातला. आता मी यायच्या वेळेस तिने जवळजवळ 3 बेल झालत्या तिच्या, नाही 2 बेल झालत्या तिच्या, 2 बेल झाल्या. मी तिथं आलते ना, तिने एका महिन्याच्या आत तिने 2 बेल टाकल्या. चार्जशीट यायच्या आत तिने 2 बेल टाकल्या. मी तिला म्हणलं आपा एक बात बोलू क्या, मैं आपको बुरा नहीं मानना, लेकिन मैं जो बोलती हूँ आपको सही से बोलते, आप बुरा नहीं मानना. तो मैं बोलूँगी नहीं स्मिता तुम बोलो, मैं नहीं बुरा मानूंगी, बोलो. मैं बोलती हूँ. मैं बोल देखो आपा,
आप ये बेल डालते ना मत डालो, आपका खाली फुकट पैसा जाता है, मत डालो। वो पैसा आप संभाल के रखो, आपके काम आएगा आगे, आपको काम आएगा आगे। आप पैसा बर्बाद मत करो, क्योंकि मेरे को पता है, मैंने बहुत केस देखा है इधर, और बहुत केस के बारे में मैंने जाना है। कौन ती केस कितना टाइम में छूटता है, कौन ती केस कितना टाइम नहीं। मैंने बहुत लोगों से मैंने बात किया आहे, बहुत लोगों से। उधर वकील लोक बी आते, वकील लोक सुद्धा त्याच्यावर गुन्हा असतो, डॉक्टर पण येऊन गेले तिथं, माहिती आहे तुम्हाला। म्हणून तुम्ही म्हणता मी शिकलेली आहे, मी हुकलेली नाही, मी एवढीच आहे शिकलेली, तेवढीच नाही शिकलेली। बघा, शिकलेलं सुद्धा हुकतं माणूस। आता तिथं बघा, तुम्हाला सांगते, एक तर बघा बाहेर गावाची एक बाई, म्हणजे बाहेर गावाच्या सुद्धा बाया तिथं होत्या। आता मी बघायला गेलं तर एक बाई होती बघा, ती डॉक्टर आहे, स्वतःला डॉक्टर, म्हणजे तीच पेशंट डॉक्टर आहे, पण तिला बाहेर करायला कोणीच नाही। तिने मला पण खूप रिक्वेस्ट केली होती, स्मिता आप मुझे बाहर निकालो, आपको जितना चाहिए पैसा मैं आपको दूंगी, आप मुझे बाहर निकालो। मैंने उसको बोला कि देखो दीदी, मेरे पास तो सच में बाहर जाके एक फूटी कौड़ी नहीं, तो मैं आपको नहीं निकाल सकती, मैं आपको झूठ तो बोल के नहीं जा सकती, लेकिन कोशिश करूँगी, मैंने ऐसा बोला। तो अभी देखो मेरा कुछ ही नहीं, ठिकाना नहीं, तो मैं आगे देखो, अभी मेरा आगे अच्छा हुआ तो मैं अभी कोर्ट जाऊँगी, तो कोर्ट में कोई ना कोई मुझे मिलेगा, मैं उसके लिए पूछूंगी, पूछने के बाद मैं उनको मैसेज दे दूंगी अंदर, और फिर कुछ ना कुछ करेंगे, ठीक आहे। अशी खूप लोक आहेत। मग ती तुम्हाला पूर्ण करते। त्या बाईने तिला म्हटलं, देखो आपा आपको बता देती, मतलब उसको मैं आपा बोलती थी, आपा देखो ऐसा ये मत करो, अभी है ना, आप है ना बेल अभी मत डालो, आपको 1 साल 2 साल आप रहो, चुपचाप रहो, क्योंकि आपकी केस बहुत हार्ड है, बहुत डेंजर केस है आपकी, इसलिए आप पैसा बर्बाद मत करो। आपको कम से कम, अभी देखो मेरे केस क्या है, फिर भी मुझे 2 साल रहना पड़ा, मी काय न करता 2 वर्ष राहिली मी। विचार करायची गोष्ट है। मैं उसको ये भी समझाई, उधर एक दूसरे को समझाते बहुत है, लेकिन किसी का पैसा मतलब कोई जाता है, मतलब ही होता है तो समझा देते। मैंने उसको समझाया, मैं बोल देखो आपा, मैं आपको बेल डाल दी थी ना, तभी मैं आपको बताने वाली थी, लेकिन मैंने बोला कि आपको, आप बोलेगी तूने मेरे को रोका, तूने मुझे टोका, ये बात के लिए मैंने आपको बोला नहीं, लेकिन आपको मैं सही सही बताती, मैं जा रही हूँ, आपकी मर्जी, सुनना ना सुनना आपकी मर्जी। आप कम से कम 1 साल के बाद अभी बेल डालो, आपको जो टाइम रहने, आप इधर रहो थोड़ा दिन, शांत रहो, मन एकदम दिमाग से निकाल दो कि मैंने तुम्हें क्या किया क्या नहीं। एक दिमाग है ना, शांत रखो, खुद को शांत रखो, इससे झगड़ा करो मत, उससे झगड़ा मत करो। बहुत झगड़ा भी तो बहुत झगड़ा है बघा, वो सबसे झगड़ा करेंगी, फिर बाद में बोलती पता नहीं मैंने क्या किया, मैंने झगड़ा किया, मुझे माफ करना, सॉरी स्मिता, अशी करते, अशी पण नाटके करून दाखवते। मला तर तिचा खूप राग यायचा, पण नंतर असं वाटायचं जाऊन दे गं, तिच्याकडून चुकून झालंय, ठीक आहे, तिच्या लेकरा बाळासाठी तिने सुद्धा बाहेर जावं, तिच्या लेकरांचे 3 मुले आहेत, जवान, आता पोरी जवान होत्या, बघितलं ना आयुष्यावर कसं असतं लेकरांचं, म्हणून विचार करून कोणती गोष्ट करा। माहिती आहे भावांना, आता आपला व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला आहे, म्हणून तुम्हाला सांगते। आज त्या एका बाईची तुम्हाला स्टोरी सांगितली, तिचं मनापासून मी तिला संग बोलली, फेस टू फेस, माहिती आहे। आणि काही लोक आहेत अशा की त्यांनी काय केलं नसताना सुद्धा ते लोक तिथं असतात, माहिती आहे तुम्हाला। मी तुम्हाला खरं सांगते, मनापासून मी तुम्हाला सांगते, मी कोणत्याही गोष्ट खोटं बोलत नाही। जेवढी इथं मुंबईमध्ये केस बनते ना, त्या मुंबईच्या जेलमध्ये त्या बायका येतात आणि त्यांच्या सांगते आम्ही बोलतो आम्ही। बोलल्यानंतर आता मध्ये पण एक झालता बघा, मध्ये पण एक केस झाली होती, ती पण बाई सुटली। एवढा मोठाची पण केस असते ना, पण सुटतात, सगळ्यांना बेल भेटते, पण कशी ते तसा वकील बी करायला लागतो एकदम, बरोबर आहे का नाही, तुम्ही समजून जावा एकदम, ठीक आहे। चला, तुम्हाला खूप मोठा व्हिडिओ वाटत असला तर तुम्ही म्हणसान की तुम्ही तो सांगितलंच नाही किस्सा, तरी सुद्धा मी सांगते, एक 5 मिनिटात खतम करते, सांगून खतम करते। आता एवढ्या बायकामध्ये सगळ्या बायका झोपत्यात, मस्त एन्जॉय करतात, हे करतात। अच्छा, हा आपला तो बात राहिला होता, तर फॉरेनरमध्ये आणि इंडियामध्ये असं दुष्यम म्हणजे भांडणं नाही झाली, पण झगडा लागला, झगडा म्हणजे भांडणं, ह्या इंडियामध्ये आणि फॉरेनरमध्ये। आता ते फॉरेनर लोक काय करतात, इंडियावाल्याची साथ घेत नाहीत, तुम्हाला सांगते। ते फॉरेनर लोक असे आहेत, एका जीवाने राहतात बघा, एका जीवाने अशी राहतात, आणि फॉरेनर गलत असला तरी सुद्धा त्या फॉरेनरचा साथ देतात, बरोबर आहे। पण आपल्या इंडियामध्ये असं आहे, एखादी व्यक्ती जर मोहर जात असेल, तिला कसं मागं खेचायचं आणि कसं तिला खाली पाडायचं हे आपल्या लोकांना येतं बघा, जास्त करून हे आपल्या लोकांमध्ये खूप आहे, जळणपणा
हा जळणपणा ना खूप आहे आपल्या लोकांमध्ये. आता मी का होईना, मी उद्या कमवायची, खायची, प्यायची, चांगलं चुंगलं का आणायची, लोक मला हेल्प करायची, दाखवायची. हे काय झालं, जळण झाली. जळणच्यामुळं मला आतमध्ये टाकलं. ठीक आहे, काय हरकत नाही. तिथली पण दुनिया मी बघून आली. 4 दुनिया मला पण कळली की कशी असते दुनिया, मला पण कळलं. ठीक आहे, त्याच्यासाठी पण धन्यवाद देवा. देवाला म्हटलं धन्यवाद प्रभू. देवाने मला तिथे पाठवलं, तिथं बघितलं की दुनिया कशी आहे, कशी राहते, कशी नाही, जीवन काय असतं, हे मला तिथं जाऊन पण कळलं एकदम. आणि खरं सांगते, माझ्यामध्ये खूप बदल झाला आहे. आणि मी जीवनामध्ये असं म्हणते की जे आपल्याला झालं गेलं विसरून जायचं, नवीन आयुष्य जगा. मी तर असं समजते, मी स्वतःला असं समजते की मी 2 वर्ष कोमात होती. मी असं समजते स्वतःला की 2 वर्ष मी कोमात होते. किती वर्ष? 2 वर्ष मी कोमात होती. कोमातनं मी बाहेर आली, हे दुनिया बघितली, तर ही दुनिया मला एकदम खूप छान वाटली. की ती कोमातली दुनिया नको आपल्याला. आपल्याला ही खुली आसमान, खुली हवा आपल्याला चांगली आहे. मग त्या खुल्या हवामध्ये आपल्याला कसं जगायचं, कसं नाही, हे आपण ठरवायचं. बरोबर आहे? म्हणून कोणतीही गोष्ट करायच्या आधी विचार करा, मग तुम्ही कोमात जावा. कोमात गेलं म्हणजे तिथं संपलं. संपलं म्हणजे संपलं तुमची हे म्हणून. एक तर तुम्ही डिप्रेशन जाचाल, एक तर तुम्ही पागल होणार, एक तर तुम्ही काय म्हणून होणार. आता विचार करा, माझ्याकडे एकदम खुळखुळा होता. आता हे माझं यूट्यूबचं चॅनल, हे माझं खिलोनाच आहे समजा. माझ्यासाठी हे खिलोना आहे. खिलोना म्हणजे कसं आहे, पहिल्यापासून तर मी यूट्यूब नव्हती चालवत. बरोबर आहे का नाही? आता मी एक लहान मुलगी समजा, मी स्वतःला मी लहान समजते. आता मी तिथून खूप दुःखातनं बाहेर आली. खूप म्हणजे खूप दुःख आहे माझ्या जीवाला. मला काय गोष्ट आठवतेत ना, अजून सुद्धा डोळ्यात पाणी येतं. मी मगाशी कमेंट वाचल्या सगळ्यांच्या. खरं अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये एवढं डोळं भरून आलं होतं, एवढं छान कमेंट. आणि एवढं म्हणजे काय 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 लोकांनी मला हे केलं, एकदम चांगलं कमेंट करून. त्याच्यातनं मला प्रश्न पण विचारलं, त्या कमेंट वाचून सुद्धा माझं डोळं भरून आलं. आणि मग मी व्हिडिओ बनवायला बसली होती. मी विचार केला होता की चला आज मी थोडंसं तुम्हाला हास्य मजाकीची गोष्ट करून 12वा पाठ मी बनवून टाकून देईन, असं मी विचार केला होता. पण तुम्हाला एक सांगते, भला माझा व्हिडिओ मोठा आहे असून द्या, काय लोकांना आवडला, काय लोकांना नाही आवडला. ते लोक बोलतात काय तुझी कहाणी, काय तुझी कहाणी. कहाणी नाही, कहाणी बिलकुल नाही. हे रिअल जिंदगी आहे. स्मिता सातपुते सांगते रिअल जिंदगीमध्ये काय झालं काय नाही हे तुम्हाला माय लेकराच्या पाठमध्ये तुम्हाला सांगते. हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. माय लेकराचा पाठ मला 3रा येणार आहे. आपलं कॉमेडी चॅनल आहे स्मिता सातपुते, कॉमेडी चॅनलवर आपला 3रा पाठ येणार आहे. कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकते, तिथं नक्की तुम्ही क्लिक करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणून तुम्हाला जे आहे ते खरं सांगते. बाकी तुमची मर्जी, ऐकायचं का नाही ऐकायचं. पण मी तुम्हाला सांगते, जेलमध्ये जीवन कसं असतं आणि कसं नाही हे बी तुम्हाला 13वा पाठमध्ये सांगणार आहे. आता तो मी पोस्टर लावणार, साईडनी पोस्टर लावणार. हे अशी जिंदगी, हे तशी जिंदगी, असं असं, हे असं, अशी मी कोण पोस्टर लावणार माझ्या ह्याच्यामध्ये. कारण की पोस्टर बनवायला गेलं ना, तो खूप छोटा पोस्टर होतो. मी व्हिडिओच्या आतमध्येच ते तुम्हाला दाखवणार लिहिलेलं. हे बघा, ही जिंदगी अशी असते. बाया अशा कुचमून बसतात. आपलं लेकरू काय करत असेल, नवरा काय करत असेल, नवऱ्याने दुसरं लग्न केलं असेल का, नवरा कोणाच्या प्रेमात पडला असेल का, कोणत्या बाईला घरी घेऊन आला असेल का. बरोबर आहे का नाही? हे गोष्ट असतं बायकांच्या डोक्यामध्ये. मुलगा शाळेत गेला का नाही, मुलगी आली का नाही शाळेतनं घरी, तिला कोणी काय करत असेल का, कोण तिला काय परेशान करत असेल का, हे बायकांच्या डोक्यामध्ये असतं. आता मी का ना, माझ्या मुलासाठी मी किती जीव जीव तरमली. तिथं अजून अशा बायका आहेत का नाही. मग विचार करा, गुन्हा करा तर विचार करून करा. जिंदगी पुन्हा नाही. मी जेव्हा बाहेर आली तर मला पण लय वाईट वाटत होतं. दुनिया मला काय म्हणन, दुनियाचा विचार नाही करायचा. हसून खेळून मोकळं राहावा. मी काय केलं असतं ना तर मला शर्मिंदा मुश्किल झाली असते. मी अशी मान घालू करून तुमच्या संग व्हिडिओ बनवायला आली नसते. बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मला पण माहिती आहे, वरच्या देवाला सुद्धा माहिती आहे की स्मिताने असं काय केलं नाही. स्मिताला एक जाळ टाकलं, जाळामध्ये फसवलं, हे कसं बरं केलं सगळ्यांना माहिती आहे. मी कशाला असं काम करीन, कशाला काम करीन. अरे माझ्याकडे सुद्धा मुलगा आहे, त्याला मी लहानाचा मोठा केला, जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं. लोकांची धुनी भांडी केली, माझ्या लेकरांना मी सांभाळलं. अरे माझं लग्न करायचं असतं ना तर 10 लग्न मी केली असते, रोज 10 मुलांसंग फिरायला गेली असते. मला काय कोण भेटणार नाही.
पण तुम्ही मला माझ्यावर एवढा घाण आरोप टाकला, मला नाही चांगलं वाटलं. खरं सांगते, तुम्ही तुमच्या मनाला पण विचारा, ते असं काय सिस्टम झालंच नाही यार, खरंच सांगते. पण तुम्ही ना एखाद्या बाईच्या आत्म्यासंग खेळला. तिचा आत्मा काय तरमला असं 2 वर्ष, काय विचार केला असेल तिच्या आत्म्याने? विचार करा. असं कोणाला फसवू नका रे. तुम्ही माझ्याकडून एक शिक घ्या, सगळ्यांना एक सांगते, कोणाला फसवू नका फसवू आणि जळू नका रे कोणावर, अजिबात जळू नका. तुम्हाला जळण्यावर सांगते. ते मग फॉरेनर लोक सगळी मिळून एक होत्यात आणि इंडिया लोक काय करतात, तुला कळत नाही का बाथरूम मध्ये जाऊन पादायचं? इथं सगळ्यांसमोर पादत बसते, एकदम कळतच नाही तुला. अशा मग स्वतः पादणं तर चालतं आणि लोकांनी पाडलं की नाही चालत, असं आहे तिथं आपल्यामध्ये. म्हणजे ते बोलणारी पण करते तशीच. मी तिला म्हटलं, काय ग तू एवढं तिला बोलते, तू काल केलं, तू काय केलं काल? मी बघितलं ना, मी ऐकलं ना, तू तर माझ्यासोबत टुन केलं. मी तिला बोलली, मग ती म्हणते, काय तू काय केलं मग? अरे सगळीजण करतात, त्यात काय आहे? अशा करून बाया भांडतात, तिथं भांडतात बाया. आणि मग तेव्हा आपल्यामध्येच ना आपसमध्ये भांडतात. मग काय झालं, एक दिवस तुम्हाला सांगते, बंदी होती. बंदीच्या दिवशी सगळीजण मस्ती मजाक करून आपली बसली. मग नंतर एका बाईने आवाज सोडल्यानंतर, कौन है, किसने ऐसा किया, बेशरम, ती ऐसा 2-3 शिव्या दिल्या तिने. मी त्याच्या शिव्या तर नाही घेतल्या. शर्म नहीं आती, बेशरम, ऐसा वैसा तैसा. ती फोन ऐसी, शर्म नहीं आती, बेशरम हूँ, मॅनेज नाही, गंदी कैकी. ती लोक हिंदी येत नाहीत, पण त्यांना हिंदीमध्ये शिव्या देतात ती लोक. खूप बापरे हसा येतं, बापरे त्यांच्या शिव्या. तर मला त्यांच्या शिव्या ऐकते ना तेवढा हसा येतं. मी म्हणलं, बापरे आता ह्यांची शिव्या ऐका आणि गप बसा. सगळ्या बायका गप बसतात, गप. हे भांडतात ना, त्या फॉरेनरमध्ये आणि इंडियामध्ये भांडण होत ना जावा. आपल्या इंडियावाल्या काय करतो, गप मजा घेतात, मजा. पण ते म्हणणार नाही, अरे जाऊन द्या नका भांडू, सगळेजण तेच करतात म्हणून. असं त्यांनी बोलायला पाहिजे ना. पण ह्यांनी काय करतात, ह्या मजा घेतात. आजचा दिवस मजामध्ये गेला, अशा बाई काय ते काय म्हणतात, अरे बापरे आजचा दिवस तर लय आनंदात गेला, लय मजा आली. अशा करतात बाई. मग ती म्हणती, क्यों रे, मेरे लादे पे मैं कुछ भी करूं. इंडिया बोलती फॉरेनर को, क्यों रे, मेरे लादे पे मैं कुछ भी करूं, तुझसे मतलब, तू नहीं करती, तुझे नहीं आता, नहीं आता. क्यों, कल परसों तो मैंने देखा था तूने किया, कभी. ती फॉरेनर, हे फॉरेनर ह्या साईडला, इंडिया ह्या साईडला, ह्यात समजून जायचं. कभी मैंने किया, क्यों, अभी तू देख, तूने किया ना, फिर मैं सबको दिखाऊंगी, बताऊंगी, फिर मेरे पास प्रूफ रहेगा. हाँ चल. बेशरम काय की, शर्म नहीं आती है? मैडम, जिसमें मैडम आती, मैडम सुनो मैडम. मैडम आते, क्या हुआ, क्यों चिल्ला रहे? तुम्हाला लोकांना ना झोपा येत नाहीत काय? झोपा ना गपचुप. मैडम बोलते, मैडम आपको पता है उसने क्या किया? मैडम बताओ, आपको क्या किया? उसने ऐसा किया. क्यों रे? मैडम बोले, हवा छूट गई, मैं क्या कर सकती हूँ? तो मैडम भी बोले, हाँ वो बात सही है, वो तो सब लोग करते हैं, उसमें कुछ रोक नहीं चल सकते, उसको मैं कुछ नहीं कर सकते. अशी मैडम बोलती. ठीक है, मैडम म्हणते, जो काय करो, मस्त रहो. इंडिया वाले के तो साथ देणार ना मॅडम. मग ते भांडण्याचा आवाज जातो बाहेर. हॉकी टॉकी असती, हॉकी टॉकी म्हणजे कळलं ना, असते हॉकी टॉकी त्यांच्या हातात असतो मॅडम लोकांच्या. तर तिकडून तो हॉकी टॉकीनं एक कॉल येतो, आवाज येतोय तिथून महिला मंडळातून, महिला बॅरेटमधून आवाज येतोय. काय झालं तिकडे? मग मॅडम म्हणते, आता मी सांगू का तुम्ही असं केलं म्हणून तिथं? सांगू? काय सांगू आता इथं मी? तुमची भांडणं सांगू, कशामुळे भांडणं झाली म्हणून सांगू? मॅडम सगळे लोक हसतात.
काय नाही म्हणतात मॅडम. हॅलो हॅलो, हां काय नाही, या बायका भांडल्या, भांडत्यात कशा ना कशात, अशा बोलल्या मॅडम. ठीक आहे ठीक आहे, असं करून काय ते हॉकी टॉकीमध्ये बोलल्या. मॅडम बोलल्या लाजा धरा लाजा, हे सगळं मी सांगत बसू का तिथे गेटवर? हां, तिथून गेटवरनं फोन आला आतमधून की बायकांचा एवढा आवाज काय येतोय म्हणून. लय भाया भांडत्यात बघ का. सांगाय नको, लय भांडत्यात. आवाज कोणाचा? लय मस्ती करतात तिथे बायका, काय काय बायका लय मस्ती करतात, लय म्हणजे लयच. मग मी काय करते माहिती आहे का, मी बघा तुम्हाला सांगते, आता मला पण होतो असं नाही की नाही होत, पण मी आपला बाबा दाखवतच नाही, गपचूप. मग एक दिवशी मग जाता जाता संडे दिवशी जेवण चांगलं असतं, इकट खाल्लेलं असतं आपल्या स्वतःच्या पैशाने. त्या दिवशी तर बिंदास बायका डम टम डम टम बिंदास बोलतात एकदम. हां, तर मग आता काय सांगू ह्याच्याविषयी, तर मला लय हसा येते, लय बोलाय मोठा व्हिडिओ होईन, नंतर मी सांगेन लाईव्हमध्ये एका दिवशी. 44 मिनिटाचा व्हिडिओ झाला या, लय मोठा व्हिडिओ होईल माहिती आहे का. जाऊन द्या, 50 मिनिटाचा होऊन जाऊन द्या, नाही 41चा झाला आहे एकदम, होऊन जाऊन द्या. 2 मिनिटाचा, आता 2 मिनिटं सांगते आणि बास करते, नंतर पुन्हा सांगते. हो का, मी पण तिथं जोरात करायची, मी पण नाही सोडलं, मी पण बिंदास मजा घ्यायची. मग हे आवाज कुणाचा? स्मिता सातपुत्यांचा. दिल खोल के जिये मग मैंने भी थोडासा एकदम. जब भी संडे बिंडे असतो तिथं चांगलं चांगलं खातो, मग त्या दिवशी बाया डम 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 डम, मजाच मजा एकदम. पण जास्त कोण माहिती आहे का, फॉरेनर लोक एकामेकाचा साथ खूप देतात, इंडियावाले काय करतात, मजा घेतात. अरे अरे देख कैसा हुआ, कल तू मेरे से झगड़ा किया ना, देखा भगवान ने तुझे सजा दिया, देखा देखा तूने मेरे से झगड़ा किया ना, भगवान ने तेरे को देखा, हाँ मैं सही थी तू गलत थी. असे ते लोक करतात. आपले इंडियावाले लोक बायका एकामेकाला भांडतात ना, तेव्हा असं असतं. भावानं बहिणीनं व्हिडिओ पास करते, लय मोठा झालाय. तर हे कॉमेडीचा आपला व्हिडिओ आहे ना, नंतरच्या वेळेस 13वा पार्ट सांगेन ना, त्याच्यामध्ये मी सांगेन एकदम तिथं बायका कशा भांडतात कशा नाही, हे तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते. ठीक आहे, नक्कीच भेटूया आपला 13वा पार्टमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ठीक आहे, फुल कॉमेडीचा व्हिडिओ आता मी 13वा पार्ट टाकणार, फुल कॉमेडी. त्या बायका कशा भांडतात कशा नाही हे तुम्हाला बिंदास सांगते. ठीक आहे, कर नाही तर डर किस बात का, बरोबर आहे का नाही. तर तुम्हाला कोणाकोणा बघायला आवडेल नक्की कमेंटमध्ये लिहा, आणि तुम्हाला काय प्रश्न असतात ते पण तुम्ही लिहा. हां, एकाने मला कमेंट केली होती की तिथं राखी बांधण्याचं फंक्शन होतं का, नाही, तिथे मॅडम राखी हातात देतात आणि तुम्ही पोस्टाने पाठवा. राखीचा कार्यक्रम होत बीत काहीच नाही, हे सगळं खोटं. मला तर वाटतं तिथं जे म्हणजे मी जिथं होते तिथं नव्हतं बाबा. मला असं वाटतं सजाच झेल असते ना तिथं होत असेल कदाचित, पण मी जिथं होते तिथं अजिबात होत नाही. ह्याच्याविषयी पण मी तुम्हाला बोलते, ते सण कसा साजरा करतात काय नाही. खूप लोकांची म्हणजे कमेंट देतात मला काय 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 काय, तर मी तुम्हाला नक्कीच माझ्या 13वा पार्टमध्ये सांगते. आणि तुम्हाला जे काय प्रश्न विचारायचे ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि तुम्हाला ते लाईक करत नाही का नाही लाईक करत, तर त्याच्यावर मला व्हिडिओ बनवायला, जर मी लाईक केलं ते विसरून जातं मग ते माझ्या डोक्यातलं. ठीक आहे, तर सगळ्यांनी जो जो तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मग सगळ्यांना माझा नमस्कार आणि पुन्हा भेटूया 13वा पार्टमध्ये. ठीक आहे, माऊली 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 माऊली, बाय.